राज्यात वाढत्या बोगस डॉक्टरांच्या प्रकरणांवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल विधानसभेत जोरदार आवाज उठवत सरकारला धारेवर धरले। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे पदवी व वैध नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांमुळे तानाजी नरजी सुतार या तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। राज्यासह सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका आमदार देशमुख यांनी केली। 2015 ते 2026 या कालावधीत राज्यात केवळ 89 गुन्हे दाखल झाल्याची बाबही त्यांनी उपस्थित केली आणि सरकारने यावर कोणती ठोस पावले उचलली आहेत असा सवाल त्यांनी केला। यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस डॉक्टरांविरुद्ध राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले। 13 डिसेंबर 2025 रोजी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समित्यांमार्फत बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच नो युवर डॉक्टर या उपक्रमांतर्गत डॉक्टरांच्या नोंदणीची माहिती QR कोडद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली असून राज्यातील सुमारे 40,000 डॉक्टर या प्रणालीशी जोडले गेले आहेत। अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी कायद्यात कारावास व दंडाच्या कठोर तरतुदी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राज्यात 12,824 नवीन डॉक्टरांची पदे व सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले। बोगस डॉक्टरांच्या विरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केली। चला पुढे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 35,898। या प्रश्नातील तिसऱ्या नंबरमध्ये थोडी दुरुस्ती आहे। 13/2/2025 च्या ऐवजी 13/12/2025 दुरुस्तीप्रमाणे छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महाराज, या बोगस डॉक्टरमुळे जे कंपाऊंडर बोगस डॉक्टर म्हणून काम करतात, ज्या ग्रामीण भागामध्ये व शहराच्या झोपडपट्टी भागामध्ये याचा गेल्या 13 वर्षामध्ये फक्त 86 गुन्हे दाखल झाले आहेत। या 86 गुन्हे दाखल होत असतानाही तरी बार्शी आमच्या जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये उपळाई बुरुज इथं एका युवकाचा 58 वर्षाच्या युवकाचा परवा चुकीचा उपचार दिल्यामुळे बोगस डॉक्टरच्या त्याची मृत्यू झाला। आज गेल्या अनेक वर्षापासून 13 वर्षामध्ये 87 बोगस डॉक्टर पकडण्यात आलं। त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का आणि त्यांच्यावर गुन्हे केले असेल तर FIR दाखल करून त्यांच्यावर कुठली कारवाई केली आणि कुठली समिती आज याच्यावर काम करत आहे? या ज्या समिती ज्या या बोगस डॉक्टर पकडण्यासाठी नेमलेले आहेत या सगळ्या त्याच्यावर लोकप्रतिनिधीचा समावेश असण्याची गरज आहे। कारण तिथल्या लोकप्रतिनिधींना कोण बोगस आहे काय तिथल्या स्थानिक क्षेत्रामध्ये माहीत असतो व ते आणि तसेच या समितीमध्ये एक समिती नेमण्यात आलं। या समितीचा अहवालही प्राप्त गेल्या वर्षी प्राप्त झालं। या समितीचा अहवाल प्राप्त झाला तरी या समितीवर कुठलं ठोस धोरण राबवण्यात आलं? ही धोरण अजून राबविण्यात आलं नाही। ही धोरण किती दिवसामध्ये आपण जाहीर करणार आहोत? आणि या बोगस डॉक्टरापासून होणाऱ्या या लोकांना चुकीचं जे आजपर्यंत जे उपचार मिळतोय आणि काही डॉक्टर लोक या उपचारामध्ये लहान सहान शस्त्रक्रियाही करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी थांबणार आहेत? आणि लोकांचे ज्या गेल्या अनेक वर्षापासून लोकांचं ज्या बोगस डॉक्टरामुळे ज्या असं मृत्यू प्राप्त होतो या सगळ्या कधी थांबणार आहेत हे मंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, आता या बोगस डॉक्टरांमध्ये कोण कोण येते की जे MBBS पोस्ट ग्रॅज्युएट, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, आयुर्वेद, युनानी, BMS, BHMS, डेंटल यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन न करणारे प्रॅक्टिशनर जे आहेत हे बोगस डॉक्टर या संज्ञेमध्ये मोडत आहेत। आता याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केला। 2015 ते 2026 पर्यंत अशा 89 आपल्याकडं गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की उपळाई ठोंगे तालुका बार्शी येथे तानाजी नरहरी सुतार या एका तरुणाचा मृत्यू झालेला होता आणि त्याबद्दल FIR केलेली असून आता ती कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे। आता यामध्ये आम्ही एक समिती नेमलेली होती। यामध्ये आता शिक्षा काय काय आहेत? नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत याच्यामध्ये त्यांनी सुचवलं आहे की अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाय करण्याला 1 वर्षपर्यंत कैद किंवा 50 लाखापर्यंत दंड। महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अधिनियम
33 अन्वये 2 वर्षेपर्यंत किंवा 10,000पर्यंतचा दंड आणि नंतरच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षापर्यंतची कैद. आता यासाठी आपण एक समिती स्थापन केलेली होती ती 13/12/2025ला आणि त्या समितीनं असा आता आपल्याला अहवाल दिला की जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आणि यामध्ये समितीच्या सदस्यांची नेमणूक त्यांनी केलेली आहे आणि या समितीनं यामध्ये सातत्याने पाठपुरावा करून अशा बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध फौजदारी खटले दाखल करायचे आहे. आता आम्ही एक नवीन ह्याच्यामध्ये एक व्यवस्था केलेली आहे. नो युअर डॉक्टर. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नो युअर डॉक्टर ही QR प्रणालीची मोहीम राबवण्यात येते आणि QR कोड स्कॅन करता डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती राज्याला उपलब्ध होते आणि राज्यात एकूण 1,40,000 डॉक्टर्स आता आपल्याकडे आहेत आणि त्यांची सेवा सुरू आहे. आता आपण राज्यामध्ये आणि खाजगी असतील किंवा शासकीय मेडिकल कॉलेजच्याद्वारे आता 12,824 नवीन MBBS डॉक्टर्स आता दरवर्षी येत आहेत आणि मला वाटतं आता बोगस डॉक्टरांची संख्या ही आता यापुढे काळात होणार नाही याची दक्षता शासन घेत आहे.